गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कॉम्प्लेक्स नंबर पार्ट सेकंडचा आपला टॉपिक सुरू आहे बघा. त्याच्यामध्ये आपण एक्झरसाइज बघतोय. पहिलीच एक्झरसाइज काय आहे 1.1 आहे. मग त्याच्यामधले काही क्वेश्चन्स आपले झालेले आहेत. मला वाटते दोन क्वेश्चन तरी झालेत. मग आपल्याला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे बघा. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड दी व्हॅल्यू ऑफ. मेन क्वेश्चन आहे पुढचा. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे फाइंड दी व्हॅल्यू ऑफ. तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे बघा. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ 3 + 2/i आणि i⁻⁶ आहे मायनस i⁻⁷ दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आणि थर्ड ब्रॅकेटमध्ये बघा काय आहे 1 + i⁻11. हां, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. 3 + 2/i, परत किती आहे i⁻⁶ मायनस i⁻⁷ आणि 1 + i⁻11. हां, मग याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणजे आपल्याला हे परत लिहून घेतलं पाहिजे. ते मी लिहून घेते बघा. 3 + 2/i परत येईल i⁻⁶ मायनस i⁻⁷ आणि इथे किती येईल 1 + i⁻11 इज इक्वल टू. आता हे सॉल्व करताना काय करावं लागेल, इथे 3 + 2/i यांचे ॲडिशन करणं पॉसिबल आहे का आपल्याला. 3 + 2/iची नाही आहे, त्यामुळे काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3i + 2 केलं डिवायडेड बाय i येईल. हां, आता i⁻⁶ म्हणजे मी काय सांगितलेलं, i² आपण लिहू शकते ना. किती लिहिता येईल बघा, i² i² आणि ब्रॅकेटला पॉवर किती देता येईल, 3 देता येईल. हे 2 × 3 किती 6 मिळेल. पुढं मायनस आता ⁻⁷ जो आहे तो i² आणि ब्रॅकेट इथे 3 आणि इंटू एक i राहतोय तो साईडला आपल्याला लिहावं लागेल. हां, म्हणजे i² ब्रॅकेट क्यूब आणि i आलं आणि इथे लास्ट ब्रॅकेटमध्ये बघा काय येईल 1 + i⁻². इथला इव्हन नंबर जवळचा कोणता 10. मग i² ब्रॅकेट किती 5 घ्यायचं म्हणजे 5 × 2 10 झालं आणि एक i इथं लिहायचं ऑड असल्यामुळं. लक्षात आहे सगळ्यांच्या. मग पुढं आता इथं अजून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे बरं का. इथं काय होणार बघा, आता 3i + 2 आणि हा i आहे, इथं आपल्याला कॉन्ज्युगेटने याच्या मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायचं बघा, 3i + 2 डिवायडेड बाय i आहे. मल्टिप्लाय कितीने करायचं, आयचा कॉन्ज्युगेट डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट तो किती येईल -i येईल डिवायडेड बाय -i. मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं म्हणजे चला आपण रॅशनलायझेशन प्रोसेस म्हणते. इथं काय येणार बघा, i² व्हॅल्यू -1 येईल, त्याचा क्यूब येईल. पुढं इथं पण i² व्हॅल्यू -1 ॲड केली, त्याचा क्यूब इंटू i आणि लास्ट ब्रॅकेटमध्ये काय येणार 1 + i² व्हॅल्यू किती -1⁵ आणि इंटू i येईल. पुढं आता मी सॉल्व करत जायचं. पुढं आता बघा काय होईल, 3i + 2 इंटू हा -i मल्टिप्लिकेशन किती होईल बघा, हे मायनस साईन बाहेर येईल. इथं 3i इंटू i म्हणजे किती येईल i² होईल मायनस आणि हा i² होईल आणि इथं काय होईल 2 × -i म्हणजे -2i होईल डिवायडेड बाय मायनस हा i आणि हा -i काय होईल -i² मिळेल. इथं आता बघा बरं, -1चा क्यूब किती येईल -1च येईल, मध्ये मायनस साईन -1चा क्यूब मायनस येईल आणि इंटू i म्हणजे -i मिळेल इथं. आणि इकडे बघा आता किती येईल 1 -1⁵ म्हणजेच काय आलं, ते पण मायनस आलं आणि इथं i येईल. हां, पुढं बघा अजून आता हे सिम्पल करायचं आहे आपल्याला. -3 i² व्हॅल्यू -1 ॲड केली, -2i डिवायडेड बाय मायनस आणि i² व्हॅल्यू -1 ॲड केली. इथं ब्रॅकेटमध्ये किती मिळेल बघा, -1 -i म्हणजेच किती येईल, i काय होईल प्लस होईल, -1 + i हा एक ब्रॅकेट आणि इथं काय मिळाला 1 - i मिळाला, हा दुसरा ब्रॅकेट मिळाला. पुढं आता इथं सिम्पल करत जायचं. -3 × -1 म्हणजे किती येईल 3 येईल
3 मायनस 2i डिवायडेड बाय मायनस मायनस प्लस 1 नाही लिहिलं तरीही चालतं आहे. आता इथे या दोन ब्रॅकेटचं मी मल्टिप्लिकेशन घेणार. -1 इंटू 1 -1 इंटू मायनस आय म्हणजे प्लस आय मिळेल. आय इंटू आय इंटू 1 म्हणजे प्लस आय मिळेल. आणि आय इंटू मायनस आय म्हणजे मायनस आय स्क्वेअर मिळेल. हां, म्हणजे बघा आता पुढं काय येणार आहे. हा 3 मायनस 2i ॲज इट इज आणि इथं काय येणार आहे -1 प्लस आय किती येईल 2i येईल आणि मायनस या आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती ॲड केली -1 ॲड केली. पुढं आता बघा 3 मायनस 2i आणि हा किती आहे बघा, हा -1 आणि हा मायनस मायनस प्लस 1 दोन्ही कॅन्सल होलेला आणि इथं राहिलं किती फक्त 2i राहील. 2i ना आता 3ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येईल 6i मिळेल. मायनस 2 इंटू 2 4i स्क्वेअर मिळेल म्हणजे किती येईल बघा 6i मायनस 4i स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 म्हणजेच किती आलं 6i प्लस 4 मिळेल. हां, हे काय मिळालं आपल्याला फाइंड दी व्हॅल्यू ऑफ याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितलेली ती किती मिळाली बघा 6i प्लस 4 मिळाली. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे बघा आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे इव्हॅल्यूट त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे I⁵35. फक्त याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. I⁵35ची व्हॅल्यू फाइंड करायची. हां, आता लगेचच फाइंड करायची. कशी येणार बघा, हे पॉवरमध्ये लिहायचं आयच्या पॉवरमध्ये. कसं लिहिता येईल आपण I⁵ व्हॅल्यू जर बघितलं आपण आयची व्हॅल्यू किती असते √-1 असते. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1 असते बरोबर आहे. I⁵3 आय क्यूबची व्हॅल्यू -i आहे आणि I⁴ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. आता हा एकच सिंगल नंबर I⁴ पॉवरमध्ये दिलेला आहे. हा आपल्याला काय करायचं आहे बघा, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे बरोबर आहे का. मग तो या चारीपैकी कुठल्याही पॉवरमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. मग मी मोस्टली नेहमी काय सांगतो आहे की स्क्वेअरमध्ये केलं की आपल्याला ते सिम्पल जातं. ⁴ पण करू शकतो आपण, पण मी शक्यतो स्क्वेअरमध्येच ॲडजस्ट करते ते. मग मी काय करणार बघा आता I⁵35 याच्या अगोदरचा इवन नंबर कोणता 34. मग आय स्क्वेअर आणि 2 इंटू किती केलं 34 मिळतं 2 इंटू किती येणार आहे 17 म्हणजे काय मिळेल आपल्याला 34 मिळेल. आणि इंटू इवन ऑड नंबर असल्यामुळे इथं अजून एक आय मल्टिप्लाय होईल. लक्षात येते का. मग आय स्क्वेअर I⁵2 इंटू 17 म्हणजे हे किती मिळालं 34 मिळालं आणि हा इंटू आय म्हणजे आयची पॉवर आपण व्हॅल्यू न चेंज करता ते लिहिलेलं आहे. मग पुढं आता आय स्क्वेअर म्हणजे किती लिहायचा -1 ब्रॅकेट ⁻17 इंटू आय. आता -1 कितीही मोठी पॉवर असली तरी काय असते त्याची व्हॅल्यू 1च असते. फक्त आता मायनस साईन आहे 1ला त्यामुळे ते काय होईल -1⁻17 म्हणजे इथं काय येणार मायनस साईन येणार आणि इंटू आय ॲज इट इज. ही मिळाली I⁵35ची व्हॅल्यू. हां, लक्षात येते. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे I⁵888 888 दिलं आहे. हां, आता I⁵ कितीही पॉवर मोठी असली तरी आपल्याला ते सॉल्व करायला काही प्रॉब्लेम येत नाही आहे. किंवा आता हे एवढा मोठा नंबर आहे मग हे सॉल्व कसं करायचं जास्त काय कॉम्प्लिकेटेड नाही आहे. डायरेक्ट आय स्क्वेअरमध्ये किंवा I⁴ कन्वर्ट करायचं. आता मी आय स्क्वेअरमध्येच करणार कारण एकाच टाईपनं गेलं की ते लक्षात राहतं. आय स्क्वेअर घेतला इथं म्हणजे 2 या नंबरला डिवाइड करायचा आणि इथं तो लिहायचा म्हणजे त्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन मिळतं. I⁵2 जर इथं लिहिला तर 2 इंटू किती केल्यावर 888 मिळेल तर 2 इंटू 4 घेतला तर मिळेल काय I⁵888. पुढं मग इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू मी किती ॲड करणार -1 ॲड करणार आणि रेस्ट पॉवर किती आली 444 आली 444 पॉवर आली. मग 444 इवन आहे का ऑड आहे बघायचं. कसला नंबर आहे तो इवन आहे म्हणजे त्याला काय येणार आहे प्लस साईन येणार म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली 1 मिळाली. लक्षात येते. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता. थर्ड एक्झाम्पलला आहे 1/I⁵58. नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे 1/I⁵58.
आता आय रेज टू 58 कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे, तरी पण आपण इथे तो सॉल्व करू शकतो. आय स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेज टू किती लिहिता येईल बघा, इवन आहे त्यामुळे डायरेक्ट 2 डिवाइड करून लिहायचं. किती येईल, 2 × 4 2 × 2 4 येईल आणि 1 राहिला इथं 2 9 येईल. 29 × 2 केले की आपल्याला काय मिळणार आहे, 58 मिळणार आहे. म्हणजे बघा आता इथे किती लिहिता येईल, 1/, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 रेज टू 29. मग 1/, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1 रेज टू पॉवर किती आहे, 29 आहे. मग तो नंबर ऑड आहे का इवन आहे बघायचं. तर हा नंबर काय झाला, इथं ऑड मिळाला आपल्याला, त्यामुळे याला काय येणार, -1 येणार. म्हणजे याची फायनल आन्सर किती आलं, -1 व्हॅल्यू आपल्याला मिळाली. लक्षात आहे सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया यातलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आय रेज टू 30 प्लस आय रेज टू 40 प्लस आय रेज टू 50 प्लस आय रेज टू 60. आय रेज टू 30, 40, 50 आणि 60 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आता इथं पण व्हॅल्यू ॲड करत जायचं. आय रेज टू 30, 40 सगळं स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं. किती येईल बघा, 30 कसा लिहिता येईल, आय स्क्वेअर रेज टू 15 लिहिता येईल. आय रेज टू 40 जो आहे तो आय स्क्वेअर रेज टू 20 लिहिता येईल. प्लस 50 जो आहे तो आय स्क्वेअर आणि रेज टू किती लिहिता येईल, 25 लिहिता येईल. आणि लास्ट प्लस 60 जो आहे तो आय स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू किती लिहिता येईल, 30 लिहिता येईल. हां, मग या आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 लिहिली ब्रॅकेट रेज टू 15, या आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ब्रॅकेट रेज टू 20, -1 रेज टू 25 आणि -1 रेज टू 30. मग आता पुढं -1 रेज टू 15 ऑड नंबर आहे तो, त्यामुळे त्याची व्हॅल्यू -1 येईल. आता -1 रेज टू 20 म्हणजे +1 येईल व्हॅल्यू. इथं -1 रेज टू 25 मायनस येईल आणि इथं काय येईल, प्लस येईल. मग बघा -1 + 1 कॅन्सल होईल, हा -1 + 1 कॅन्सल होईल. म्हणजेच काय येणार फायनल आन्सर, याचे व्हॅल्यू किती मिळेल बघा, 0 मिळेल. हां, लक्षात येईल सगळ्यांच्या. पुढं आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल दिले बघा, शो दॅट, क्वेश्चन पुढचा आहे मेन क्वेश्चन. शो दॅट 1 + आय रेज टू 10 + आय रेज टू 20 + आय रेज टू 30 इज अ रियल नंबर. हे आपल्याला प्रूफ करायचं. हा जो काय नंबर दिलेला आहे तो रियल आहे हे आपण प्रूफ करणार आहे. म्हणजे सॉल्व करायचं आणि याची व्हॅल्यू काय मिळते ते बघायचं. आता मी ते लिहून घेते परत. 1 + आय रेज टू 10 आहे, आय रेज टू 20 आहे आणि किती आहे, आय रेज टू 30 आहे. हां, इज इक्वल टू 1 + आय रेज टू 10 जो आहे तो आय स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 5 लिहिता येईल. पुढं आय रेज टू 20 जो आहे तो आय स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेज टू 10 लिहिता येईल. आणि आय स्क्वेअर जो आहे 30 जो आहे तो आय स्क्वेअर रेज टू किती लिहिता येईल, 15 लिहिता येईल. बघा बरं, 10 इथं 20 आणि इथं 30 व्हॅल्यू मिळेल. आता पुढं हे कसं सॉल्व होणार, आय स्क्वेअरची व्हॅल्यू ॲड करायची. बघा किती येईल, इथं 1 येईल प्लस -1 रेज टू 5, -1 रेज टू 10 आणि -1 रेज टू 15 येईल. हां, म्हणजे बघा काय येणार आहे, 1 रेज टू 5 ऑड नंबर आला त्यामुळे याची व्हॅल्यू काय येईल, -1 येईल. -1 रेज टू 10 मग याची व्हॅल्यू किती मिळेल बघा, +1 मिळेल. आणि इथं -1 रेज टू 15 याची व्हॅल्यू किती मिळेल, -1 मिळेल. म्हणजे इज इक्वल टू किती मिळालं, हे 0 मिळालं. लक्षात येईल सगळ्यांच्या. त्याची व्हॅल्यू काय फाइंड करायची होती आपल्याला, रियल नंबर आहे असं फाइंड करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इव्हॅल्यूट आय रेज टू 592 प्लस आय रेज टू 590 प्लस आय रेज टू 588 प्लस आय रेज टू
586 आणि प्लस I raised to 584 डिवायडेड बाय, याला डिवायडेड बाय किती आहे बघा, I raised to 582 प्लस I raised to 580 प्लस I raised to 578 प्लस I raised to 576 प्लस I raised to 574. याची व्हॅल्यू आपल्याला इव्हॅल्यूट करायची आहे. एक्झाम्पल फारच छोटा आहे बघा, याची व्हॅल्यू फक्त इव्हॅल्यूट करायची आहे. एकदम सिम्पल आहे. एक्झाम्पल जरी दिसत असलं मोठं तरी त्याची व्हॅल्यू फाईंड करणं फार इझी आहे बघा. आता इज इक्वल टू, हे मी परत लिहून घेत नाही कारण बरंच ते मोठं आहे टर्म. आता मी डायरेक्ट काय करणार, हे I raised to 592 90 वगैरे जे काय पॉवर असेल ते, कितीही पॉवर मोठी असू दे, फक्त ते काय करायचं आय स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणून मी सांगितले, बरोबर आहे का. आय स्क्वेअरमध्ये पण करू शकतो किंवा I क्यूब I raised to 4 पण चालतं, पण मी मोस्टली आय स्क्वेअरमध्ये ते कन्वर्ट करून घेते. मग किती येईल बघा. आता इथं पहिली जी टर्म आहे आय स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू, इथं इवन नंबर आहे त्यामुळे 2 डायरेक्ट डिवाइड करायचं. 2 × 2 4, इथं राहिला 1, 2 × 9 18 येईल, परत राहिला 1, 2 × 6 येईल, म्हणजे 296 इंटू जर 2 केलं तर आपल्याला 592 मिळेल. आयची पॉवर आपण इथं सेपरेट केली. प्लस इथं किती येईल बघा, आय स्क्वेअर आहे ब्रॅकेट रेज टू, इथं किती मिळेल, यानं पण 2 इव्हन नंबर आहे हा पण, त्यामुळे डिवाइड करायचं. किती येईल 2, इथं 9 येईल, इथं 5 येईल, 295 प्लस आय स्क्वेअर रेज टू, इथं किती येईल बघा 588 आहे. आय स्क्वेअर 2 डिवाइड करायचं, इथं 2 येईल, इथं 9 येईल आणि इथं 4 येईल, प्लस आय स्क्वेअर रेज टू किती येईल बघा 2 9 आणि किती येईल 3 येईल. नेक्स्ट इथे किती येईल बघा आय स्क्वेअर रेज टू 2 9 आणि 2 येईल. हां, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला बघा आता काय येईल, डिनॉमिनेटरला काय येईल, आय स्क्वेअर रेज टू 582 आहे, म्हणजे किती येईल 291 येईल, प्लस आय स्क्वेअर रेज टू 2, इथे 1 राहिला, 2 9चा 18 आणि इथं 0 येईल, प्लस आय स्क्वेअर रेज टू किती येईल बघा, इथं एक एक पॉवर कमी होत जात्या तरी पण कन्फर्म लिहायचं. 2 इथं 8 येईल आणि इथं 1 राहिला म्हणजे 9 येईल, प्लस आय स्क्वेअर रेज टू इथं किती येईल 2 8 आणि 8 येईल, आणि लास्ट किती येणार बघा आय स्क्वेअर रेज टू 2 8 7. हां, ह्या मिळाल्या आय स्क्वेअरमध्ये. हे आपण पॉवर ज्या होत्या आयच्या त्या कन्वर्ट करून घेतल्या. नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार, आय स्क्वेअरची व्हॅल्यू सगळीकडं -1 ॲड करायची. -1 रेज टू 296, -1 रेज टू 295, प्लस -1 रेज टू 294, पुढं -1 रेज टू 293 आणि लास्ट किती येणार -1 रेज टू 292 येईल, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला पण सेम तसं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ॲड करत जायचं. -1 रेज टू 291, -1 रेज टू 290, -1 रेज टू 289 येईल, -1 रेज टू 288 आणि -1 रेज टू 287 येईल. हां, मग आता आय रेज टू पॉवर इवन असेल ऑड असेल त्याच्यावरती त्याचं साईन डिपेंड राहणार आहे. पॉवर कितीही मोठी असेल त्याचा काही संबंध येत नाही, फक्त जर इवन असेल तर प्लस साईन लिहायचं, ऑड असेल तर मायनस साईन द्यायचं 1ला. हां, लक्षात येते. बघूया आता किती येईल बघा, -1 रेज टू 296 आहे, इवन नंबर आहे त्यामुळे याची व्हॅल्यू किती येईल +1 येईल. इथं -1 रेज टू ऑड नंबर आहे, मायनस आली, इथं बघा +1 येईल, इथं -1 येईल आणि इथं लास्टला +1 येईल, डिवायडेड बाय -1 रेज टू 291 म्हणजे मायनस साईन येईल, इथं +1 येईल, इथं -1, इथं +1 आणि इथं -1. हां, येते लक्षात सगळ्यांच्या. पुढं आता बघा, आता काय झालं बघा, 1 -1 कॅन्सल होईल, हा 1 -1 कॅन्सल होईल, इथं राहिला फक्त हा 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला पण तसंच आहे.
डिनॉमिनेटरला किती राहणार आहे, -1 + 1 कॅन्सल होईल, हा -1 + 1 कॅन्सल होईल, पण हा -1 राहिला इथं. त्यामुळे इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, -1 मिळेल. हां, लक्षात ये सगळ्यांच्या. इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली, -1 मिळाली. कितीही मोठं एक्झाम्पल असलं, किती i⁻⁴ पॉवर जरी दिलेल्या असल्या तरी त्याचा ॲन्सर एवढ्यापैकीच काहीतरी मिळत असतं. हां, येते लक्षात सगळ्यांच्या. सिम्पल आहे हे. फक्त i² मध्ये किंवा i⁴ घेऊ शकता तुम्ही. कुठलीही पॉवर i⁴, 3, 2 मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याची व्हॅल्यू ॲड केली की ते सिम्पल होत जाते पुढं. येते लक्षात सगळ्यांच्या. सेम नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सिम्पल आहे त्यातली एक्झाम्पल आयच्या पॉवरमधली. नेक्स्ट बघा आता मेन क्वेश्चन दिलेला आहे, इव्हॅल्यूट i⁻37 + 1/i⁻67. i⁻37 + 1/i⁻67 सिम्पल आहे हे पण, काय प्रॉब्लेम नाही आहे. आयच्या पॉवरमध्ये फक्त कन्वर्ट करून घ्यायचं. आता i⁻37 + 1/i⁻67 किती येईल बघा. 37 जो आहे तो कसा लिहिता येईल, ऑड नंबर आला तो, त्यामुळं 36 + i असं लिहावं लागेल. म्हणजे 36 i⁻36 × i येणार. पाहिजे तर बघा मी तेच दाखवते कसं लिहायचं. i⁻36 × i + 1/i⁻, इथे किती मिळेल, 66 × i मिळेल. आयची पॉवर अशी आपण सेपरेट केली. मग आता हा i⁻36 म्हणजे किती लिहिता येईल, i² ब्रॅकेट रेज किती लिहिता येईल, 2 × 1 = 1 येईल. इथं 1 राहिला, किती येईल बघा, 2 × 8 = 16 येईल. हा इंटू i इथं येईल, प्लस 1/, इथं किती येईल बघा, i² ब्रॅकेट रेज 6 आहे. 2 न डिवाइड केले किती येईल, 3 × i येईल. बरोबर आहे. पुढं आता मग i² रेज 18 जो आहे तो लिहायचा. i² ची व्हॅल्यू -1 रेज 18 × i प्लस 1/i² ची व्हॅल्यू -1 रेज 33 आणि इंटू i. हां, पुढं मग -1 रेज 18 म्हणजेच काय आलं, हा इवन नंबर आहे का ऑड आहे, इवन नंबर आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू प्लस येईल. म्हणजे इथं राहिला फक्त i, प्लस इथं किती येईल बघा, -1 रेज 33 म्हणजे किती येईल, 1/-i. हां, -1 रेज 33 ची व्हॅल्यू मायनस आली. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. i × -i किती येईल बघा, -i² + 1 डिवायडेड बाय किती येईल बघा, -i राहील. मग i² ची व्हॅल्यू परत -1 ॲड करायची. हे -i² ची व्हॅल्यू -1 + 1 डिवायडेड बाय -i म्हणजे किती येईल बघा, 2 डिवायडेड बाय -i. किती व्हॅल्यू मिळाली बघा, 2 डिवायडेड बाय -i. पुढं आता हे 2 डिवायडेड बाय -i आहे. हे अजून आपण सिम्पल करणार बघा. याच्या कॉन्ज्युगेटनं डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट घ्यायचा, तो मल्टिप्लायने डिवाइड करायचा. -i आहे तो मल्टिप्लाय केला आपण +i डिवायडेड बाय i म्हणजे किती येईल बघा, 2 × i 2i येईल, -i × i i² येईल. हां, म्हणजे बघा पुढं किती येईल आता, 2i डिवायडेड बाय -i² ची व्हॅल्यू किती ॲड केली, -1 ॲड केली. मग 2i डिवायडेड बाय मायनस आणि मायनस काय होईल, प्लस होईल, +1 होईल. म्हणजे राहिलं काय फक्त 2i. हे मिळाले त्याचं फायनल आन्सर. हां, लक्षात आहे सगळ्यांच्या. डिनॉमिनेटरचा जो i होता तो आपण अजून पुढं सिम्पल केला, रॅशनलाइज केलं म्हणायचं त्याला. ते काय मिळालं, फायनल आन्सर 2i मिळालं. हां, येते लक्षात सगळ्यांच्या. अजून यातले बरेच क्वेश्चन आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया.